नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसाने मी ब्लॉग शूट करते आणि ऑब्व्हियसली मी गावी आली कीच मोस्ट प्रोबॅबली ब्लॉग शूट करते. आणि येस, अगेन मी गावी एका लग्नासाठी आले माझ्या कझिनच्या, आणि त्यानिमित्त आता मी आली आहे अगेन राजगुरुनगर. बट फॉर अ चेंज ह्या टायमाला नवीन गाव दिसणार आहे, कारण की आम्ही जाणार आहोत माझ्या आत्याच्या गावी, आणि मी तर पहिल्यांदाच चालली आहे तिकडे. येस, नवीन गाव बघायला भेटणार आहे. स्वतः मी आणि अपेक्षा, माझ्या कझिनचं लग्न आहे. स्वतः आम्ही चाललो आहोत मेहंदी काढायला, कारण की लग्न घर म्हटलं की गडबड वगैरे खूप होणार, तर उद्या मेहंदी वगैरे कधी काढणार. आम्ही आता एक मेहंदीवाली बघितली आणि तिकडे मेहंदी काढायला चाललो आहोत. स्टे ट्यून फॉर माय ब्लॉग. बाय. त्या मेहंदीवाल्या काकू आम्हाला घ्यायला आलेल्या. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आमचा रात्रीचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण की आम्ही रात्री जाणार होतो, बट मेहंदी काढायला खूप लेट झाला. आणि आता आम्ही निघालो आहोत खेडवरनं पारगावला जायला. ही बघा मेहंदी, छान रंग आला आहे, आणि पप्पा इथे उभे आहेत. चला. नमस्कार मंडळी. आता आम्ही निघालो आहोत पारगावला जायला. पारगाव असणार ना? लाखनगाव, सॉरी, लाखनगाव एकच आहे ना? कसं आहे? लाखनगावला जायला. मी पहिल्यांदा चालली आहे. पप्पा पुढे बसले. पप्पा काय करा. हाय. इकडून मला जाताना समजलं की इकडे दिलीप वळसे पाटलांचं गाव पण लागतं, आणि मस्त हिरवगार आहे सगळी. येस, फायनली आम्ही पोहोचलो लाखनगावला, लगीन घरी. हे इकडे आता नवरी त्याला फोर्स करत होती की जेवण जायला पाहिजे. आणि आपलं काय, आपल्याला पापड्या दिल्या तरी आपलं होऊन जात आहे. सुरणाच्या पुऱ्या खूप छान झालेल्या, मी त्याच खात होती मस्त. मम्मीला तू बसते जेवायला? नाही. आले का लोक देवदर्शन करून? आले सगळे? हे जे द्यायला लागतं ते रुखवत, चकली, लाडू, सगळं करंजी आम्ही छान प्रकारे पॅक करत होतो. आणि मी थोडं माझ्या हातात घेतलं होतं की छान दिसायला पण पाहिजे. आमचं प्रॉपर एकदम पॅकेजिंग मॅनेजमेंट चालू होतं. तिच्यासाठी सगळे ते वाट बघतात. आणि हे बघा, हे सगळं असं दिसतं. एवढं भारी पॅकेजिंग केलं होतं मस्त. या ड्रेस बीस मी अशी सगळ्यांचीच मेहनत आहे म्हणजे अशी. मी एक व्हिडिओ घेतला, नानाला काढायला सांगितलेला व्हिडिओ. हे सगळ्यांना असं वाटतं की फोटो काढतात, तर ते फोटोची पोज देऊन मोकळे बसले. नटू जेवलीस का? नाही, ये बस मेहंदी काढायला. बाय. चांगली काढली बघ, तरी तोंड वाकडं करते तिला. म्हटलं मरू द्या तिला, काय मला घे. मेहंदी आर्टिस्टला पण घेऊ का? आता आम्ही लाखनगावमधून परत पारगावला आलो, आणि मी विसरलेली, आम्ही केक घ्यायला आलो आहे. वी प्लॅन की एक बॅचलरेट करावं. आय नो उद्या लग्न आहे, आणि आज बॅचलरेट खूप लेट झालं कारण की सगळे बिझी होते. आता आम्ही सगळे कझिन्स एकत्र जमलो, तर म्हटलं की जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं एक थोडं सेलिब्रेशन करायचं. आणि मी अजून नवरी दाखवली नाही तुम्हाला, ती दाखवेल लवकरच जेव्हा आम्ही सेलिब्रेशन करू तेव्हा. 2 केक्स घेतलेत आणि थोडं सामान घेतलं आहे. आणि ही बोलते सारखी मला, तू मला घेऊ नकोस असं करून. आय डोंट नो वाय, कारण की ती थोडीशी शाय आहे. असं काही नाही. सोनी इकडे बघ. नाही, मेहंदी तरी दाखव. हे होतं आमचं बेसिकचं स्मॉल डेकोरेशन, आणि लेट झालेला त्यामुळे रात्रीचं सगळं सेलिब्रेशनचा प्लॅन. आणि इथे नवरीच्या आईचं टचअप चालू होतं, म्हणजे वंद्या ती तिचं करत होती थोडंसं प्रिपेअर. ये.
हा जा उभी राहा. केक आणला. केक बघ. केक अजून एक लाईट होती ना. केक अजून एक लाईट होती ना. अगं पण लाईट डोळ्यात येते. मला बरं काप काप काप. हे टाळ्या वाजवा. केक पडेल तिला बोल. केक पडेल. एवढी ना काय नाही मी एवढी नाही एक खाणार भरलं का. आमची गार्गीबाई रुसून बसली होती. सो सगळे आत्तू तिला मनवायला आलेला आणि आम्ही तिच्यासमोर डान्स करत होतो तिला चिडवायला. तुझ्यासाठी
थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटोज काढले आणि मी सांगायला विसरले की आमच्या नवरीचं नाव होतं प्रतीक्षाच. खूप धमाल आले. नेक्स्ट पार्ट नक्की बघा. थँक्स फॉर